कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक मानवी मेळावा आहे, असे बरोबर म्हटले आहे. 48 दिवसांच्या कालावधीत कोट्यावधी यात्रेकरू पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात. या मेळ्यात जगभरातून प्रामुख्याने साधू, साध्वी, तपस्वी, यात्रेकरू इत्यादी भाविक सहभागी होतात. आता आपण जाणून घेऊया कुंभमेळ्याचा इतिहास. कुंभमेळा हा कुंभ आणि मेला या दोन शब्दांपासून बनलेला आहे. कुंभ हे नाव अमृताच्या अमर भांडेवरून आला आहे, ज्यावर देवता आणि दानवांनी युद्ध केले, जसे पुराण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन वैदिक ग्रंथात वर्णन केले आहे. मेला हा संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ गॅदरिंग किंवा भेटणे असा देखील प्रचलित भाषेनुसार करता येऊ शकतो. कुंभमेळ्याचा इतिहास त्या दिवसांशी संबंधित आहे जेव्हा देवतांनी आणि दानवांनी एकत्रितपणे अमरत्वाचे अमृत निर्माण केले होते, जसे की पौराणिक कथांनी वर्णन केले आहे. देवता आणि राक्षस मिळून कार्य पूर्ण करण्याचे मान्य केले आणि अनैतिकतेचे अमृत अर्धे वाटून घेण्याचे ठरविले. त्यानंतर देवता आणि राक्षस विश्वाच्या खगोलीय प्रदेशात असलेल्या दुग्धसागराच्या किनाऱ्यावर एकत्र आले. दुग्धसागराच्या मंथनाने प्राणघातक विष निर्माण केले, जे भगवान शिवाने पिऊन घेतले. अनेक अडथळे पार करून अनेक वर्षांनी धन्वंतरी हातात अमरत्वाचे अमृत घेऊन प्रकट झाली. बृहस्पती, सूर्य, शनी आणि चंद्र या 4 देवांवर सुरक्षितता सोपवून देवतांनी ते भांडे जबरदस्तीने बंद केले. त्यानंतर राक्षसांनी अनेक दिवस देवतांचा पाठलाग केला. यावेळी प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर या 4 ठिकाणी कुंभाचा थेंब पडला. तेव्हापासून या 4 ठिकाणांना गूढ शक्ती प्राप्त झाल्याचं मानलं जातं. कुंभ अर्थात देव आणि दानव यांच्यातील पवित्र घागरीसाठीचा लढा 12 दिव्य दिवस चालला, जो माणसासाठी 12 वर्षांचा मानला जातो. म्हणूनच कुंभमेळा 12 वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि वर उल्लेख केलेल्या पवित्र स्थळांवर किंवा पवित्र स्थळांवर मेळावा होतो. असे म्हटले जाते की या काळात नद्यांचे अमृतात रूपांतर झाले आणि त्यामुळे जगभरातून अनेक यात्रेकरू कुंभमेळ्याला पवित्रतेचे आणि अमरत्वाचे दर्शन घेण्यासाठी येतात. आता आपण जाणून घेऊया कुंभमेळ्याचे प्रकार. त्यापैकी पहिला प्रकार आहे महाकुंभमेळा. हा फक्त प्रयागराजमध्येच भरतो. हा दर 144 वर्षांनी किंवा 12 संपूर्ण कुंभमेळ्यानंतर येतो. आता जाणून घेऊया पूर्ण कुंभमेळा. दर 12 वर्षांनी येतो. प्रामुख्याने भारतातील 4 कुंभमेळ्याच्या ठिकाणी म्हणजेच प्रयागराज, हरिद्वार, त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथे साजरा केला जातो. ते या 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी फिरते. अर्ध कुंभमेळा. याचा अर्थ अर्ध कुंभमेळा भारतात दर 6 वर्षांनी फक्त 2 ठिकाणी म्हणजेच हरिद्वार आणि प्रयागराज येथे भरतो. आता जाणून घेऊया फक्त कुंभमेळ्याबद्दल. 4 वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केला जातो आणि राज्य सरकारांद्वारे आयोजित केला जातो. लाखो लोक आध्यात्मिक उत्साहाने सहभागी होतात. माघ कुंभमेळा. याला मिनी कुंभमेळा असे देखील म्हणतात, जो दरवर्षी आणि फक्त प्रयागराज येथे भरतो. हे हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्यात आयोजित केले जाते. कुंभमेळ्याचे ठिकाण सूर्य, चंद्र आणि या गुरु काळात वेगवेगळ्या राशींमध्ये धारण केलेल्या स्थितीनुसार ठरवले जाते. तेव्हापासून कुंभमेळा सर्व धार्मिक श्रद्धांसह साजरा केला जातो आणि पूर्वसंध्येला साजरी करण्यासाठी विविध पैलूंचे लोक एकत्र येतात. कुंभमेळ्याबद्दल माहिती तसेच मनोरंजक तथ्य आता आपण जाणून घेऊया. कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा आहे, ज्याला जागतिक धार्मिक यात्रेकरूंची सर्वात मोठी मंडळी म्हणून देखील ओळखले जाते. कुंभमेळ्याचा पहिला लिखित पुरावा भागवत पुराणात नमूद केला आहे. कुंभमेळ्याचा आणखी एक लिखित पुरावा हर्षवर्धनाच्या कारकिर्दीत इसवी सन 629 ते 645 मध्ये भारताला भेट देणारा चीनी प्रवासी युआन त्सांग किंवा झुआन झांग याच्या कामात उल्लेख आहे. तसेच भागवत पुराण, विष्णू पुराण, महाभारत आणि रामायणात देखील समुद्र मंथनाचा उल्लेख आहे. प्रयागराज, नाशिक, हरिद्वार आणि उज्जैन या 4 शहरांपैकी प्रयागराज येथे होणारा कुंभमेळा सर्वात जुना आहे. कुंभमेळ्यात आंघोळीसह प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसादासोबत इतरही उपक्रम होत असतात.
कुंभमेळा हा कमाईचा एक मोठा तात्पुरता स्रोत आहे, त्यामुळे अनेकांना रोजगार मिळतो यात शंका नाही. कुंभमेळ्यात पहिले स्नान संतांचे नेतृत्व करतात, ज्याला कुंभचे शाही स्नान म्हणून ओळखले जाते आणि ते पहाटे 3 वाजता सुरू होते. संतांच्या शाही स्नानानंतर सर्वसामान्यांना पवित्र नदीत स्नान करण्याची परवानगी मिळते. हिंदू पौराणिक कथेनुसार असे म्हटले जाते की गंगेच्या पवित्र पाण्यात डुबकी घेतात त्यांना सदैव आशीर्वाद मिळतात. एवढेच नाही तर ते पाप धुवून त्यांच्या मोक्षाच्या मार्गाकडे वाटचाल करवतात. कुंभमेळ्याची 4 ठिकाणे किंवा स्थळे या 4 ठिकाणी विष्णूने टाकलेल्या अमृत किंवा अमर पेयामुळे आहेत. जगातील सर्वात मोठा मेळावा कुंभमेळा युनेस्कोच्या प्रतिनिधी यादीत माणुसकीच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा समाविष्ट करण्यात आला आहे. पवित्र नदीत अमृत पडल्याचे सांगितले जाते त्या तारखांना कुंभमेळा होतो. दरवर्षी तारखांची गणना गुरु, सूर्य आणि चंद्राच्या राशीय स्थानांच्या संयोजनानुसार केली जाते. कुंभ म्हणजे अमृत. कुंभमेळ्याची कथा पृथ्वीवर देवांचे वास्तव्य होते त्या काळची आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे ते अशक्त झाले होते आणि राक्षस पृथ्वीवर हाहाकार माजवत होते. तर कुंभमेळा आणि तो कुणी सुरू केला, का आणि केव्हा साजरा केला जातो यामागे अनेक तर्कवितर्क हे देखील वर्तवले जातात. परंतु ही जी कहाणी आहे ती कुंभमेळ्याची ती सम्राट हर्षवर्धनाच्या काळात चालू केल्याचे देखील मानले जाते. धन्यवाद. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.